मित्रांनो बघू शकते एकदम उसाचा रसासारखा कलर आला आणि जरा थोडस मीठ टाकून घेते. नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत उसाचा रस, ते पण गुळापासून उसाचा रस. इथं आपण गुळ, लिंबू आणि एक खास टीप घेतलेले. आता मी तुम्हाला सांगते इथं काय काय. इथं आपण गुळ घेतलंय, इथं लिंबू आणि इथं आलं, इथं बर्फ घेतलंय, इथं मीठ आणि इथं पुदिना घेतलाय. मित्रांनो आता मम्मी गुळ मिक्सर मध्ये टाकून घेते. हो, बारीक बारीक चिरून घेते गुळ, जेणेकरून आपल्या गुळ चांगल्यापैकी मिक्सर मध्ये वाटून होईल. तसं पण आपण 1-2च ग्लास बनवणार आहोत. तुम्ही जास्त बनवत असाल तर तुम्ही खूप घेऊ शकता. हो. आता मम्मी पुदिना, आलं आणि लिंबू टाकून घेते. हो, आता मी पुदिना टाकते आणि आलं आणि लिंबू बारीक करून घेते. आलं आणि पुदिना. हा, आलं बारीक करून घेते. मित्रांनो मी एकदा घरी एक ट्राय केलं होतं, सेम टू सेम उसाचा रसावानी होतं. तुम्ही पण एकदा घरी ट्राय करून बघा. मित्रांनो आता मम्मी लिंबू अर्धा कापून घेते. चला मी आता लिंबू कापून घेते. आणि जरा थोडस मीठ टाकून घेते आणि बर्फ थोडा. हो, चवीपुरतं मीठ टाकते. आता थोडस बर्फ. हो, आता मी बर्फ टाकते. मित्रांनो आता मस्त पैकी आपले बर्फचे तुकडे झाले आहेत. आता याला आपण वाटून घ्यायचे. आता दुसऱ्या पण ग्लासामध्ये टाकते. मित्रांनो आपला गुळापासून उसाचा रस बनलेला आहे. हो, एक नंबर बनलेला आहे, हे बघू शकता. आता मी बघते याच्यामध्ये मित्रांनो बघू शकते एकदम उसाचा रसासारखा कलर आलेला आहे. आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवणार की आपला गुळापासून बनलेला उसाचा रस. मित्रांनो एक नंबर झालेला आहे आणि गोड पण सुद्धा आहे आणि सेम टू सेम उसाचा रसासारखा आहे. तुम्ही पण हे घरी ट्राय करा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा. आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये येऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र.